मित्रांनो नमस्कार। मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये आपल्याला तूर या पिकामधील मर रोगाबद्दल माहिती सांगणार आहे। थोडा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ होईल, थोडंसं लॉंग होईल व्हिडिओ, तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल। मित्रांनो मर हा रोग जो आहे ना मित्रांनो, जमिनीतला रोग असल्या कारणाने आपल्याला जमिनीमध्ये याला एकतर ड्रेंचिंग करावं लागते किंवा मग ड्रिपद्वारे आपल्याला काही बुरशीनाशक सोडावं लागते। मित्रांनो आता पावसाळा असल्या कारणाने आता आपल्याला ड्रेंचिंग शक्य आहे। मित्रांनो नंतर आपण दिवाळीच्या नंतर जर याला ड्रेंचिंग करतो म्हटलं तर आपल्याला शक्य होणार नाही, कारण की ओलावा नसतो। त्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, आता प्रति एकरला आपल्याला 1 लिटर ट्रायकोडर्मा घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपल्याला एक ह्युमिक ॲसिड अर्धा किलो किंवा 1 किलो घ्यायचं आहे। जर लिक्विडमध्ये घेत असणार ट्रायकोडर्मा तर 1 लिटर घ्या, आणि पावडर फॉर्ममध्ये जर घेत असणार आपण तर 1 किलो घ्या। याच्यासोबत ह्युमिक ॲसिडचं कॉम्बिनेशन करा। मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला 1-2 आपल्याला काही याच्यात प्रयोग करायचे किंवा कामं करायचे। जमिनीत आता जेव्हा पाणी येतो ना तेव्हा पाणी साचू द्यायचं नाही आहे आपल्याला एका ठिकाणी, त्याने काय होते जमिनीत बुरशी तयार होते, त्या कारणाने मर रोग लागतं याला। त्याच्यानंतर जर समजा एखादं या झाडाला सुरुवात झाली असेल मर रोगाची, तर हे झाड आपल्याला उपटून आहे ना शेताच्या बाहेर फेकायचं आहे, जेणेकरून याची बुरशी आपल्याला जमिनीमध्ये पसरणार नाही। मित्रांनो या अशा हे नियोजन करायचं आहे आपल्याला, आत्ताच नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। नंतर 1 झाड वाढल्याच्या नंतर शेंगा किंवा फुलं लागल्याच्या नंतर हे नियोजन करून आपल्याला काही फायद्याचं नाही आहे। किती फवारण्या केल्या आणि किती ड्रेंचिंग केलं तरी नंतर याचा काही फायदा होत नाही। आत्ता जेव्हा छोटं असते झाड तेव्हाच याचं नियोजन आपल्याला करावं लागतं। मित्रांनो माझे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक पिकाची पूर्ण माहिती घेण्यासाठी माझा चॅनल त्याकरिता आपण सबस्क्राईब करून घ्या, आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करून घ्या। धन्यवाद।